सी गुड इव्हनिंग. लक्ष द्या. आज आपला सोशॉलॉजीचा लेक्चर आहे आणि दिया पॉलिटिकलचं पाठवलेलं नाही आहेस तू अजूनही पाठांतर. लक्ष आहे माझं. हां लक्ष दे. मला पाहिजे पाठांतर, नाही तर मला आज फोन करावा लागेल तुझ्याकडे. सो अर्बन कम्युनिटी म्हणजे ज्याला आपण ग्रामीण समुदाय असं म्हणतो किंवा शहरी समुदाय असं म्हटलं जातं. या हा वेल नोन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शहरी समुदाय म्हणजे नेमकं काय. व्हॉट इज अ अर्बन कम्युनिटी आणि अर्बन कम्युनिटी म्हणजे नेमकं काय. तर डायरेक्ट बघूया आपण. मेरियम वेबस्टर शब्दकोश, जो मेरियम वेबस्टर होता, याच्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलं होतं की काय शहरीकरण म्हणजे काय. बघा, सोसायटी दॅट इज अ टिपिकल मॉडर्न इंडस्ट्रीज, civilizations and heterogeneous in a cultural traditions that emphasize secular values and that individualize rather than integrated contrasted with a folk society. ज्या समाजामध्ये आधुनिक वैद्यकीय स्वरूपाचे नागरीकरण झालेलं आहे, आधुनिक वैद्यकीय स्वरूपाचं नागरीकरण झालेलं आहे, समजलं का. आणि तेथील संस्कृती, परंपरा, वैविध्यपूर्ण जो समाज, शहरी समाज म्हणजे एकाच समाजामध्ये राहून बरेचशी विविधता आढळते आपल्याला. बऱ्याचशा गोष्टी अशा आढळतात की ज्या आपल्याला तिथे फार प्रमाणात आपल्याला दिसतात. बरोबर आहे. तिथली संस्कृती, तिथली विविधता आपल्याला त्याच्यात दिसून येते. अशा प्रकारचा समाज म्हणजे शहरी समाज असं म्हटलं जातं. डायरेक्ट कम टू द पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अर्बन कम्युनिटी. बाकी सगळा तो पोपट पसारा वाचायचा नाहीये. तुम्ही वाचल्यास वाचून काढा, काय प्रॉब्लेम नाहीये. हेट्रोजिनिटी. व्हॉट इज अ हेट्रोजिनिटी म्हणजे ज्याला बहुजिनसीपणा असं म्हटलं जातं. काय म्हटलं आता. बहुजिनसीपणा म्हणजे काय. विविधता. काय म्हटलं त्याला. बहुजिनसीपणा, विविधता. बघा, लक्ष द्या. In urban areas, you will find people belonging the diverse groups such as a class, occupations, caste, language and religion etc. शहरामध्ये आपण बघतो की विविध प्रकारची लोक राहत असतात, ज्यांच्या जाती वेगळ्या असतात, धर्म वेगळे असतात, व्यवसाय वेगळा असतो, एकाच व्यवसायाचे राहत नाहीत, आडनावं वेगळी असतात, त्यांचे रिलिजियन्स वेगळे असतात. आपल्या बाजूला कधी कधी कोण कोण कन्नडी राहत असतं, कोणी कोणी भैया राहत असतं, कोणी पंजाबी राहत असतात, किंवा आपण त्यांच्या बाजूला राहत असतो. विविध प्रकारचे लोक राहत असतात. बरोबर आहे. त्यांची लँग्वेज वेगळी असते. ऑल लिव्हिंग इन द सेम टेरिटरी. पण हे जे सगळे आहेत ना, हे सगळे वैविध्यपूर्ण जरी असले तरी देर इज अ कॉन्शियस मायग्रेशन फ्रॉम ट्रायबल अँड रुरल एरियाज ॲज पीपल कम इन द सर्च ऑफ एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, हेल्थकेअर. ही जी सगळी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला आढळतात, दिसतात, ते मोस्ट ऑफ उपजीविकेच्या साधनासाठी आलेले असतात. शहरामध्ये काहीतरी कामधंदा करावा, नोकरी मिळावी या हेतू परस्पर आलेले असतात. काही जण एज्युकेशनल पर्पजसाठी आलेले असतात, शालेय शिक्षणासाठी आलेले असतात. काही जण काही कालावधीसाठी आलेले असतात. लाईक दॅट भाडेकरू बोलतो आपण. काही दिवसांत ते तिथून निघून जातात. 1 वर्षाचं त्यांचं ड्युरेशन संपलं की ते निघून जातात. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती आढळतात इन अ अर्बन कम्युनिटी. हेट्रोजिनिटी कॅन बी अ ॲडव्हांटेजेस बिकॉज इट क्रिएट्स ॲज अ pollutions and a tolerant approach, but it can also create a tension. बघा,
जरी शहरी भागामध्ये बहुजिन्सीपणा असला, हा समाज वैविध्य आणि संमिश्रतेसाठी ओळखला जातो. हा जो समाज असतो, अर्बन समाज जो असतो, हा शहरी समाज हा विविध गोष्टींसाठी, विविध घटकांसाठी ओळखला जात असतो. ओके, then second thing, high density of population as a urban society is a diverse and complex. The degree of urbanity is greater here in urban community. There is a confluence of many cultures. Cities and towns have a higher. बरं ना, आज आपण बघतो की या कल्चरमध्ये जर बघायला गेलात ना, तर मोठमोठी शहरं आपल्याला आढळतात. त्याशिवाय इथलं कल्चर हे थोडंसं मॉडर्न टाईपचं असतं बघायला गेलं तर. बरं ना, शहरातील व्यवसायांचे विशेषीकरण झालेलं असतं. व्यवसायासाठी श्रमविभाजन आणि विशेष संधींची उपलब्धता असते. प्रामुख्याने देर हॅव, पेज पलटी करतो जरा, 2 मिनिटं थांबा. सॉरी, पहिल्याच पॅरेग्राफमध्ये अजून थोडंसं राहिलं आपलं, बघा लक्ष द्या. There is a density population due to large population is a smaller area, and also because there is a steady influence people porting and their urban centers. Major cities like urban octopus drawing people into their areas influence. बघा, ही जी लोक आहेत ना, ही अर्बन ऑक्टोबस प्रमाणे, म्हणजे म्हणतात का ऑक्टोबस कसं आपल्या पाय शंडूक आहे, म्हणजे त्याला पाय असतात, ते पाय असे वाढवत जातो, इकडे तिकडे पसरवत जातो. तशा प्रकारची शहरातली वस्ती पसरत जात असते. काही जण येतात तिथे स्थिर होतात, म्हणजे काय थोडक्यात नोकरी धंद्यासाठी येतात, इथेच राहतात. तर माझे वडील गावावरून आलेले होते, इथे आले, कामाला लागले, इथे स्थिर झाले. इथे स्थिर झाल्यामुळे मी पण इथे स्थिर आहे. काय सांगा, उद्या मी रिटायर्ड लाईफ जगत असताना मी इथून निघून जाईन, गावच्या ठिकाणी जाईन. बरं ना, असं पण होऊ शकतं. मग माझी पुढची वाढणारी पिढी वाढणार नाही, म्हणजे मुलीच आहेत त्यामुळे पिढी माझी पुढची वाढणार नाही. पण ते ज्या मुली आहेत ना, त्या पुढे तिकडे पण सेटल होऊ शकतात, इकडेही कुठेही सेटल होऊ शकतात. इफ दे हॅव वेल एज्युकेटेड, जर त्या चांगल्या शिकल्या सवरल्या तर ॲब्रॉड पण होऊ शकतात, बाहेरच्या देशात पण जाऊ शकतात. बरोबर ना. सो शहरामध्ये केंद्रामध्ये सातत्याने येणाऱ्या लोकांचा ओघ याला कारणीभूत आहे. डिफरंट occupations are more specialized. There is a widespread division. Labor and specializations are numerous. As occupation in urban areas is mainly non-agriculture, that is best on the manufacturing, trade and commerce, professional and governance service etc. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपण करतो. शहरातील व्यवसायांचे विशेषीकरण झालेलं आहे. व्यवसायासाठी आवश्यक अशी श्रम विभाजणी केली जाते. याच्या संधीची उपलब्धता आपल्याला मिळते. भागातील व्यवसाय, काही शहरी भागातील व्यवसाय प्रामुख्याने बिगर कृषी पद्धतीचे आहेत. हे व्यवसाय उत्पादन, व्यापार, वाणिज्य, व्यवसाय या सगळ्या घटकांवरती वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आढळतात आपल्याला. थोडक्यात आपण आपल्या बाजू बघा, आता तुम्ही तुमच्या बाजूबद्दल चौकशी केलं तर तुम्हाला कोणी बँकेत कामाला असतं, कोणाचा स्वतःचा व्यवसाय असतो, कोणीतरी ऑफिसमध्ये वर्कर्स असतात, कुठे गव्हर्नमेंट सर्वंट असतात, स्टेट गव्हर्नमेंट असतात, काही सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट असतात. अशा प्रकारे व्यवसाय हा असतो. बरोबर आहे. फोर्थ, large scale social mobility. As urban people adapt the class structure, social mobility increase, thus breaking down caste barriers. Achieve status best in the education or occupation. It is a greater value when compared to ascribed status based on birth. An individual can raise on the basis of the qualifications and the merit. बघा, शहरी भागातील लोक जेव्हा सामाजिक वर्ग व्यवस्था जी असते, ही वर्गव्यवस्था जी असते, या वर्गव्यवस्थेनुसार काही गोष्टी आत्मसात करतात. जाती व्यवस्था क्षीण होते. बरोबर आहे. आज आपण इथे राहतो, तुम्ही बऱ्याचशा हॉटेलमध्ये जाता,
बऱ्याचशा कॉलेजमध्ये जातात, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुमच्या बाजूच्या विद्यार्थ्याला तुम्ही चौकशी करता का रे सारखं? तुमची कास्ट कोणती, तू कुठल्या धर्माचा आहे, तुमच्याकडे काय काय, हे आपण सगळं चौकशी करत नाही. आपण आडनावांवर ओळखतो, हा महाराष्ट्रीयन आहे, हा भैया आहे, हा पंजाबी आहे, बस एवढंच. त्याची आपण पर्टिक्युलरली कास्ट विचारत बसत नाही, त्याच्या धर्मामध्ये त्याची कास्ट कोणती आहे हे आपण विचारत नाही. आता आपल्या क्लासची बिल्डिंग आहे, सगळे गुजराती आहेत, मोस्ट ऑफ जवळजवळ तिथे आपल्या इथे एक 50% लोक गुजराती आहेत. आणि गुजराती असून काय माहिती आहे काय, आहेत गुजराती, बट त्यांची कास्ट भंगी आहे. आता भंगी म्हणजे काय माहिती आहे काय, BMC मध्ये झाडू बिडू मारणारी लोक असतात ना, ती टॉयलेट वगैरे साफ करणारे असतात, त्यांची जी जमात आहे ती भंगी जमात. पण आज चांगले मॉडर्न राहतात, वाटणार पण नाही तुम्हाला हे भंगी आहेत, बरं की नाही. तर जाती व्यवस्थेला इथे महत्वच नाहीये बघायला गेलं तर. ओके, देन social mobility increases, the breaking down caste barriers, achieved status, best education and occupations. तिथलं जे तुमचं स्टेटस ठरवलं जातं हे एज्युकेशनवरती ठरवलं जातं, तुमच्या शिक्षणावर, तुमच्याकडे पैसा किती आहे, तुम्ही श्रीमंत किती आहात, तुम्ही गरीब किती आहात, याच्यावर तुमचं स्टेटस ठरवलं जातं. तुमची कास्ट कोणती आहे याच्यावरनं स्टेटस ठरवलं जात नाही. एखादा ब्राह्मणांची पोरं सुद्धा तिथे भीकमंगेगिरी करतात, म्हणजे थोडक्यात चांगली व्यवस्थित जॉबला नसतात, व्यवस्थित उद्योगधंदा नसतात, त्यांच्यामध्ये गरिबी असेल तर त्यांना कोण इज्जतच देत नाही. पण तीच ब्राह्मणाची पोरं जर श्रीमंत असतील, तिथे गर्भश्रीमंत असतील, म्हणजे भरपूर पैसा असेल, तर मात्र त्यांना चांगल्या प्रकारे मान देतील, बरोबर आहे. फॅन लावल्यामुळे मध्ये मध्ये झोप येते, जांभ्या यायला लागल्या, हवा नाही आहे ना, आज बरीचशी हवा कमी आहे, गरम होत आहे, त्याच्यामुळे ते फॅन लावलाय, झोप यायला लागली. सकाळी लवकर उठतो त्यामुळे झोप येते, अजूनही मी लवकर उठतो, जरी क्लास चालू नसले तरी लवकर उठतो. ओके, सो कम टू द पॉइंट. Secondary relations in urban areas, instructions among people largely based on the anonymity, and a secondary contact is not personal nor face to face. Rather, cities are characterized by a formal interactions and is impersonal relationship which tend to become a time bound and based on the vested interest, cultural diversity, form communications, friends, circles, and hallmarks of cities. For instance, people spend their leisure times in the multiplex, gardens, hotels, social clubs, and markets. बघा, इथली लोक जी असतात ना, ही लोक यांचे दुय्यम नाते संबंध म्हणजे नेमकं काय. येथील लोक म्हणजे काय माहिती आहे काय, शहरामध्ये असणारे लोक एकमेकांशी एकत्रित येतात, संवाद साधतात, पण ही जी शक्यता आहे ना, ही कमी असते. आता बघा, तुम्ही फ्लॅटमध्ये राहता, दिया, तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ते कितीशी आपल्याशी बोलतात, दिवसभर त्यांचा दरवाजा बंद असतो, आपला दरवाजा बंद असतो, जो तो आपापल्या घरामध्ये असतो. त्याच्या अपोजिट स्लम एरिया. प्रथम अनिकेत, आपण स्लम एरियामध्ये राहतो, तिथे आपण बघा रोज बाजूवाल्यांशी बोलत असतो, आपल्या मित्रांशी बोलत असतो, रोजच्या रोज बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी होत असतात, बरोबर ना. म्हणजे ही जी लोकशैली असते, जीवनशैली असते, ही औपचारिक पद्धतीने असते. औपचारिक म्हणजे काय, आपल्याला त्यांचं सुखदुःख नसतं आणि त्यांना आपलं सुखदुःख नसतं. एक बोलायचं, एक शेजार धर्म आपल्याला पाळायचा असतो, म्हणून आपण बोलत असतो, काही चांगलं बोलत असतो, काही वाईट बोलत असतो, कधी कधी आपण भांडतो सुद्धा, कधीतरी कालांतराने एकत्रित येतात. त्यांचं वर्तन नातलगांव्यतिरिक्त became a time bound as a vested barriers, interest, cultures, diversity, former communication, friend circles, and the hallmarks of the cities. For instance, people spend their leisure time on multiplexes, golden hotels,
गार्डन्स, हॉटेल्स, सोशल, मग सांगितलं मी हे. बरीचशी लोक काय करतात मध्ये औपचारिक स्वरूपाची असतात. नातलगांच्या व्यतिरिक्त आपण आपला टाइम बराचसा स्पेंड करतो. तो म्हणजे काय, कधीतरी बाजारपेठेमध्ये जाणे, क्लबमध्ये जाणे, बगीचामध्ये जाणे, उपहारगृहांमध्ये जाणे, चित्रपट बघण्यासाठी जाणे, अशा प्रकारची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. Then market-based economic, the economical organization of cities is based on the midst of market financial system. Marketizations is a essential features of the urban centers today. For example, e-marketing, e-bazaars, etc. The market is a profit drive from the creates an individualistic attitude, wherein the profit motive guides most activities. बघा, बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था. शहरामधील आर्थिक संघटन हे बाजारपेठा आणि चलनव्यवस्थेवर आधारित आहे. बाजारपेठा विकसन आजच्याही शहरी केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ ई मार्केटिंग, ई बिझनेस आज ऑनलाईन बाजारापेक्षा पर्यायी खुला आहे. हा जो व्यापार आहे हा पर्यायी स्वरूपाचा खुला आहे. ही बाजारपेठ तोटा नफाचलित आहे. त्यामुळे व्यक्ती केंद्रित वर्तनाला चालना मिळालेली आहे. याच्यामध्ये बरेचसा तुम्हाला पैसा मिळतो. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही काय आहात, तुम्हाला थोडक्यात काय तर तुमचे जे बाजारपेठा वगैरे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे ऑनलाईन बिझनेस आहेत, ई बिझनेस आहेत, बरोबर आहे. त्याच्यामधून ते प्रॉफिट मिळवत असतात, नफा मिळवत असतात. देन 7 पॉइंट, ॲडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर्स. अर्बन फॅसिलिटी लाईक गॅस, टेलिफोन, ड्रिंकिंग वॉटर, इंटरनेट कनेक्शन्स, रोड नेटवर्क्स, एअरपोर्ट्स, metro rail, shopping malls, commercial centers, etc. The typical scenes in the city development plans are revised frequently to include cities amenities such as a road, electricity, water, garbage, treatment plants, etc. बघा, ॲडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर्स म्हणजे काय, तर एक सुधारित पायाभूत सोयी सुविधा, गॅस, टेलिफोन, पिण्याचे पाणी, इंटरनेटचे रस्ते, जाळे, विमानतळे, मेट्रो रेल्वे, खरेदी मॉल, व्यावसायिक केंद्र शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या विविध नागरिक सेवी सुविधांचा समावेश करण्यासाठी शहर विकासाचे कार्यक्रमाच्या वेळच्या वेळी अद्ययावतीकरण केलं जातं. यामध्ये रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन यांचा सुद्धा समावेश होतो. 8th, a nuclear family. Joint families are comparatively less in number. Nuclear families are on the rise as individualisms is led to the significant increase in nuclear families. Families are less stable today. More than the family as a unit is the individual who is a given more importance. आज बघतोय ना आपण की न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. गावी असताना सगळेजण एकत्र राहतात. बघा, लॉकडाऊनमध्ये या गोष्टीचा परिणाम आपल्याला जाणवलेला दिसतोय की बरीच कुटुंब अशी आहेत जी इथे न राहता गावी गेलेली आहेत. कुठे गेलेली आहेत? गावी गेलेली आहेत. आणि गावी जाऊन त्यांनी काय केलेलं आहे की सगळे एकत्र राहत आहेत, एकाच घरात एकत्र राहत आहेत सगळे भावंड. आणि त्यामुळे काय झालंय, एक एकोपा निर्माण झालेला आहे. एकत्रितपणे जेवण करतायत, एकत्रितपणे खात आहेत. घरात मोठ्या घरामध्ये एक घर नुसतं असं भरलेलं दिसतंय पूर्णतः, समजलं. त्यामुळे विभक्त कुटुंबाची संख्या वाढते. आजच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था अस्थिर आहे. कुटुंबापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिलं जात आहे. बरोबर आहे. क्लास consequence, people are more class a consequence of progressive. They are exposed to modern developments in the fields of science and technology. There is a greater awareness about one's rights as well as participants in the movement to protect them. बघा, येथील लोकांना वर्गीय जाणीव असून ते पुरेगामी विषय म्हणजे पुरातन विचारांचे आहेत. थोडक्यात काय, त्यांचे जे विचार जे आहेत हे मॉडर्न नाही आहेत. जास्त करून परंपरेला अनुसरून, पुरातन तत्वाला अनुसरून, आपल्या पूर्वजांनी काय केलंय आणि आपण काय करतो याला अनुसरून हे सगळे गोष्टी होत असतात त्यांच्यामध्ये.
समजलं. त्यामुळे ज्या काही घडामोडी चाललेल्या असतात बरं ना, विज्ञान तंत्रज्ञान या येथील लोकांशी थोड्याफार प्रमाणामध्ये संपर्कात येतात, जास्त प्रमाणात सॉरी. येथील लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव आहे. हक्कांचे रक्षण करण्यासाठी चळवळीत ते लोक सहभागी होतात. आपले हक्क मागण्यासाठी ते लोक मोठमोठ्या चळवळी करतात, मग मोर्चे बिरचे या सगळ्या गोष्टी करतात. द एक्सपोज द मॉडर्न सॉरी मगाशी मी तुम्हाला सांगितलं पुरातनवादी वगैरे ते नाही, मॉडर्न ॲक्च्युली मॉडर्न आहेत आत्ताची इथली लोक, पुरातनवादी नाही आहेत. परंतु काही काही जण असतात की थोड्याफार त्यांना तुम्हाला माहिती आहे की आता मी तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगतो. आज विज्ञान एवढं पुढे चाललंय, राईट. मला एक सांगा, काही दुकानांमध्ये आपण जातो ज्याच्यामध्ये गुजराती मारवाडी असतात. या दुकानामध्ये तुम्ही गेलात ना कधी, तर आजही तिथे शनिवारचा नारळ फोडला जातो. पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये लिंब टाकून ठेवले जातात. का? पुरोगामी विचार. दरवाजाला लिंबू लावलं जातं, मी लावतो, खालच्या क्लासच्या दरवाजाला आपलं लिंबू असं लावलेलं. एक पुरोगामी विचार, कोणाची नजर लागू नये, हा त्याच्या मागचा उद्देश. बरेच जण फेंगशुई माहिती आहे ना तुम्हाला. काही जण पिरामिड्स ठेवतात, काही जण तो रोल्स ठेवतात, काही जण तो हॅपी बुद्धा मेन ठेवतात. या सगळ्या गोष्टी आहेत. Class consciousness, people are more class conscious or progressive. They are exposed modern developments in the field of the science and technology. There is a greater awareness about one's rights as well as the participations in the movement to protect them. बघा, येथील लोकांना वर्गीय जाणीव आहे. विचार पुरोगामी आहेत, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बरीचशी प्रगती केल्यामुळे त्यांना हक्क आहेत. माहिती मगाशी झाला, पॉईंट्स परत घेतला मी. दावा बघा, फॉर्मल सोशल कंट्रोल. फॉर्मल मीन्स सोशल कंट्रोल सच एज अ फॉर्मल एज्युकेशन्स, लॉ ऑफ रेग्युलेशन्स, police and courts adhered actions. Additions to informal means regulating to behavior of people. Traditional authority vested in figures such as family elders, religious leaders and teachers have increased greatly. Then 10 point, formal social control. Formal means of social control such as a formal education, law and regulations. Police courts needed additions from some means regulating behavior of people. Traditionally authority vested figures such as the family elders, religion leaders, teachers have decreased greatly. बघा, लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणाऱ्या काही औपचारिक साधनांसह कायदे, विधिविधान, पोलीस यंत्रणा, न्यायालय ही नियंत्रण साधनं आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही साधनं आहेत. त्याशिवाय आता कुटुंबामधले वरिष्ठ, धार्मिक नेतृत्व, शिक्षकांच्या पारंपरिक नियंत्रणांचे प्रमाण आता फार कमी झालेलं आहे. हे जे पारंपरिक नियंत्रण आहे याचं प्रमाण आज फार कमी झालेलं आहे. बरं आहे. देन 11वा, complex division labor. A very clear and specialized division labor is found every walk of life. People are trained their job skills according to institutions, professional requirements, and interdependence of professional is observed in almost all fields of life. For example, in the medical professions there is a gynecologist, radiologist, pediatricians, anesthesists and the physicians. बघा, आज बघायला गेलं तर आज शहरी भागामध्ये विशेष असं काही श्रमजीवी वर्ग आढळतो. याच्यामध्ये त्यांच्या मागणीनुसार लोकांना प्रशिक्षण दिलं जातं, काही इन्स्टिट्यूशनमधून दिलं जातं प्रशिक्षण. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ या प्रकारच्या तज्ज्ञांचा विशेष असं शिक्षण दिलं जात असतं.
Major urban problems: the rapid growth. Urban populations, both are natural and through the migrations, has put heavy pressures on public utilities like housing, sanitation, transports, water, electricity, health, education, and so on. Although India is one of the less urbanized country of the world, with only 31% 2011 census, a population inviting above urban agglomerations lawn. This country is facing a serious criticism of urban growth as the present. Poverty, employment, and underemployment among a real immigrant, beggary, theft, burglary, and social evil are the race. By 2030, more than 50% of India's population is expected live urban areas. For following urban problems are highlighted. बघा, शहर म्हटलं की समस्या आली. आता समस्या नेमका कोणत्या आल्या? काही नैसर्गिक कारणामुळे, स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ही लोकसंख्या झपाट्याने वाढली की त्यांच्या निवासस्थानाची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. दळणवळणाची सोय लागते, पाणी पुरवठा लागतो, वीज पुरवठा लागतो, आरोग्याच्या सोयी सुविधा लागतात, शिक्षणाचा प्रचंड ताण येतो. भारतामध्ये जवळजवळ 2011च्या जनगणनेनुसार 31% लोक, 31% लोक आज शहरामध्ये राहतात आणि बाकीचे 70% आज भारतामध्ये खेड्यामध्येच राहतात. जगभरामध्ये इतर देशांपेक्षा भारतामध्ये शहरीकरणाचं प्रमाण कमी जरी असलं तरी सध्याच्या काळात भारतासमोर शहराची वाढीची गंभीर समस्या आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, ग्रामीण स्थलांतरातील अल्परोजगार, भीक मागणे, चोरी, घरफोडी यासारख्या ज्या सामाजिक परंपरा आहेत ना, समस्या आहेत ना, यांचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि 2030 अंदाज धरला जातो की 2030 पर्यंत जवळजवळ प्रमाण 50% पर्यंत होईल. आत्ताच व्हायला थोड्या दिवसांनी वेळ लागणार, बिकॉज लॉकडाऊन चालू आहे. जवळजवळ 50 लाखांपेक्षा जास्त लोकांचे कामधंदे गेलेले आहेत, सुटलेले आहेत. खायचं काय, जगायत पुरतं तरी मिळालं पाहिजे. बरीचशी लोक अशी आहेत की ज्यांचे कामधंदे सुटल्यामुळे आज ते फार हतबल झालेले आहेत. ट्रेन चालू नाहीत, लोक कामाला जाऊ शकत नाही. कंप्लीट 4 मंथ्स झाले, 4 मंथ्स ट्रेन चालू नाही. काय करणार लोक, कोणत्या प्रकारचं वर्क करणार? त्याच्यामध्ये दारिद्र्य, महागाई तर बघाल तुम्ही, खाली उतरा किती महागाई वाढली आहे बघा. भाज्यांचे रेट, कडधान्यांचे रेट, अन्नधान्यांचे रेट वाढतच चाललेत. महागाई कमी होत नाहीये, पण आज म्हटलं आर्थिक संकट आज आपल्यावरती येऊन पोचलेलं आहे. हे आर्थिक संकट हे साधं सोपं नाही. आता हा रोग कधी जाईल सांगू शकत नाही. बरं ना, एक शहरी भागातील आहे असा अंदाज केला जातोय. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. शहरी समुदायाच्या ज्या समस्या आहेत त्या मोठ्या आहेत, बऱ्याच आहेत. 1 2 3 4 5 10 आहेत. ओके, तो संपल्या की आपला पुढचा वेळेस सेकंड लेसन आपला संपून जाईल. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट टाइमला आपण दुसरं घेऊया, पुढचं घेऊया. ठीक आहे, पेज नंबर 37 चालू आहे तुमचं. बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू. हां, आणि याचं पाठांतर पाठवा. हा जो घेतला ना आपला धडा, हा
हे आता 10 पॉईंट्स आहेत ना, आता शिकवलेले 10 पॉईंट्स आहेत ना, 11 पॉईंट्स आहेत. 11 मधले कमीत कमी 7 पॉईंट्स पाठवा पाठ करून. दिया, प्रथम, अनिकेत, समजलं? याच्यातले कमीत कमी 10 पॉईंट्स पाठवायचे आहेत आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अर्बन कम्युनिटी, शहरी समुदायाची वैशिष्ट्ये, याच्यामधले 5 ते 7 पॉईंट पाठवायचे आहेत. 7 पॉईंट, 5 नाही 7 पॉईंट पाठवायचे आहेत. बघून लिहायचे नाहीत, वाचून पाठांतर करून लिहायच्यात आणि पाठवायच्यात. ओके, बाय, थँक्यू.